नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजबोले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की भरती वेळेत होणार की नाही होणार, की व्हॅकन्सीज येतील की नाही येतील. समायोजनाचा प्रश्न आहे. नवीन GR आलेली आहे ती विविध. त्यांचाही जो तो ज्याच्या त्याच्या परीने अर्थ लावत आहे. पण बिनधास्त राहा. शासन यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भरती राबवणार आहे. त्यामध्ये शिक्षक भरतीच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात राहणार आहेत. शासनाचं धोरण 100 दिवसाचा जो कृती आराखडा शासनाने तयार केलेला आहे, त्यामुळे निश्चितच हे सकारात्मक आहे टेट 3साठी. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत किंवा जी भीती आहे की व्हॅकन्सीज येतील नाही येतील, किती येतील, लांबतील आणि मग संघर्ष उभा करू या जागांसाठी वगैरे, अशा गोष्टी जर करत बसलो तर मात्र भरती लांबणार झाली. कोणाच्याही बहकाव्यामध्ये येऊ नका. आपण काही रोज व्हिडिओ देत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेल येत आहेत, कमेंट येत आहेत, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ देतो आहे. खूपच महत्त्वाचं असेल आणि इतर जे काही सांगत नाही आहेत, अशी जर काही बाब असेल तर मी व्हिडिओ देत असतो. आता विद्यार्थ्यांच्या मनात जी धाकधूक सुरू झालेली आहे की खरंच व्हॅकन्सी येणार आहेत की कमी येणार आहेत, की 10,000 येणार आहेत, 5,000 येणार आहेत, तसं काहीही होणार नाही. शासनाला स्वतः गरज आहे एक सकारात्मक जी इमेज असते शासनाची. आणि शिक्षक वर्ग हा समाजातील क्रिमिलियर वर्ग आहे. म्हणजेच काय, दुधावरची साय आहे. समाजाला जर दुधाची उपमा दिली तर त्याची जी साय आहे तो हा शिक्षक वर्ग किंवा सुशिक्षित वर्ग आहे. आणि याच्या मनामध्ये जर आपली इमेज खराब झाली तर त्याचा परिणाम खूप मोठ्या बेसवर होत असतो. शासन असं काहीही करणार नाही. आणि सध्याच्या ज्या घडामोडी दिसत आहेत त्याचा एकूणच सारांश सांगतो मित्रांनो, की भरती अगदी चांगल्या प्रमाणात होणार आहे. तुम्हाला अगदी मे 2026 पर्यंतच्या व्हॅकन्सीसुद्धा 2026ला आणि 2026 आणि 2029मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्या व्हॅकन्सीज आहेत, टीचिंग व्हॅकन्सीज आहेत, त्या व्हॅकंट होणार आहेत. रिटायरमेंटच्या माध्यमातूनही होणार आहेत. त्यामुळे बिनधास्त राहा. व्हॅकन्सी खूप मोठ्या प्रमाणावर नाही आल्या तरी आपण जो अंदाज काढला होता 15-16 हजाराचा, त्याच्या कमीही येणार नाहीत. म्हणजे पहिल्या टप्प्याला 1,000-2,000 जास्तच येतील. त्यानंतर आता पाठीमागचा GR आहे की 4-5 हजार जागा वाढणार आहेत. पेसा क्षेत्राच्याही जागा वाढणार आहेत. त्यामुळे जरी समायोजन झालं तरीसुद्धा तितकासा काही फरक पडणार नाही आहे. जागा भरपूर येणार आहेत. तुम्ही बिनधास्त राहा. प्रिफरन्सच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचे काही मेसेजेस आहे की सर त्याला विरोध करू नका. आपला अनलिमिटेड प्रिफरन्स जे आहे त्याला विरोध आहे. जर 50च्या जागी 100, 150, 200 झाले तर चांगलंच आहे. कारण जागा व्हॅकंट राहू नयेत ही त्यामागची भूमिका आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता त्या जागा व्हॅकंट राहतात आणि मग पुढच्या भरतीला येणार 2027ला टेट होणार, TIT, आणि त्यानंतर पुन्हा मग 2029 पर्यंत ती चालत राहणार. त्या रिकाम्या राहणं आणि 5-7 हजार विद्यार्थ्यांच्या भविष्यावर पाणी पडणं ते काही परवडणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण अनलिमिटेड प्रिफरन्सचा विरोध करत होतो, आजही करतो आहोत. हां, याऐवजी जर 50च्या ऐवजी 50-50 प्रिफरन्सच्या ऐवजी 100-100 झाले, 150-150 झाले, 200-200 झाले तर चालेल. पण एकाच विद्यार्थ्याला पुन्हा पुन्हा वारंवार भरतीमध्ये तेच येणार झाले, सगळीकडे तेच येत आहेत आणि बाकीचे विद्यार्थी काय करत आहेत, अगदी महाराष्ट्रात कुठेही जायची तयारी असून त्यांना साधी संधीसुद्धा भेटत नाही. ही बाब खूप अवघड होती मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीला विरोध केलेला होता. लक्षात असू द्या, अनलिमिटेड प्रिफरन्स हे जे आहेत, हे जे 100, 120 मार्कांच्या खालचे विद्यार्थी आहेत, ज्यांची लागण्याची आता शक्यता आहे, जे व्हॅकन्स्ट राहणारे सीट त्यांच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आपण हा विरोध करत होतो. पूर्णपणे विरोध नाही आहे. आपण जर अगदी त्याची मर्यादा 200-250 पर्यंत वाढवली तरी ठीक आहे ना. पण अगदीच अनलिमिटेड प्रिफरन्स विद्यार्थ्यांना आणि मग त्या शेवटी या 2017 आणि 2022चा अनुभव तुमच्या गाठीशी आहे. तुम्ही पाहू शकता. जे नवीन या सिस्टीममध्ये आलेले आहेत, ज्यांना चांगले मार्क आहेत, त्यांनीही काय म्हणतात, उथळ पाण्याला खळखळाट अशासारखे त्यांची जी अवस्था असते की नोकरी खूप लवकर होते आणि जी एक्साइटमेंट असते 140-50 मार्क ज्यांना आहेत त्यांना, ते तुमचं काहीही नुकसान नाही आहे. पण जो फायदा होणार होता 5-7 हजार विद्यार्थ्यांना, त्यांचं नुकसान होईल. त्या दृष्टिकोनातून ही गोष्ट मी बोलतो आहे. लक्षात ठेवा, व्हॅकन्सीज चांगल्या येणार आहेत. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत आणि जे विविध GR येत आहेत ते पॉझिटिव्हच आहेत.
त्या दृष्टिकोनातून आणि शासन स्तरावर आपण ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता तुमचे जे अनलिमिटेड प्रिफरन्स आहे, हे धोरण जे आहे 50-50चं, ते बदलून 100-150 होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, हे प्रिफरन्स वाढण्याची शक्यता आहे, पण ते अनलिमिटेड प्रिफरन्सच राहणार नाहीत. हे फक्त मोजक्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे. ज्यांना 130, 40, 50च्या पुढे मार्क आहेत, असे 10, 12, 15,000 जे विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्याची ती मागणी आहे. आणि बाकी तुम्ही सुज्ञ आहात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. नवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.